महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या नाशिक बंदचे आवाहन. वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद. महाराष्ट्र बंद, नाशिक बंद आवाहन. वंचित बहुजन आघाडी पत्रकार परिषद. आंदोलनाला पाठिंबा, नागरिकांना विनंती. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. उद्या नाशिक बंद ठेवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. शाळा, महाविद्यालय, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्व नागरिकांनी बंदला सहकार्य करावे अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेच्या अनुषंगाने नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जंतर मंतरवरून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत नागरिकांनी उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. शाळा, महाविद्यालय, व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाडावा अशी विनंती करण्यात आली. बंद शांततापूर्ण मार्गाने पाळण्यात येणार असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखत सहकार्य करावे असेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दिल्ली येथे जंतर मंतरवरती जे काही सोनम वांगचुक असेल, दीपक अभिजित दिपके असेल यांच्या नेतृत्वाखाली जे काही नीट पेपरच्या संदर्भात आंदोलन चालू आहे, केंद्र सरकार या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि 21 दिवस झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सरकार दखल न घेतल्यामुळे परवा जंतर मंतरवर जाताना जो काही विद्यार्थ्यावर या केंद्र सरकारच्या पोलीस यंत्रणेने जो काही अमानुष लाठीमार केला आणि या लाठीमारमध्ये लहान मुलं सुद्धा 12-14 वर्षाची मुलं जे त्यांचं भविष्याच्या दृष्टीने या आंदोलनात सहभागी झाले अशा विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र बंदची 23 ला जी काही हाक दिलेली वंचित बहुजन आघाडी असेल, आमच्या सर्व डाव्या पक्ष संघटना, CPI असेल, CPM असेल, शेकापा असेल, ज्या सर्व आमच्या डाव्या संघटना, या डाव्या संघटना सुद्धा उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंदच्या हाकमध्ये आम्ही सहभागी आहोत. आम्ही जनतेला एकच आवाहन करतो, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी या शासकीय यंत्रणेला, या केंद्र सरकारला आपली भूमिका बदलण्यासाठी केंद्रीय प्रधान जे काही शिक्षण मंत्री आहे प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या एवढ्या मागणीसाठी, आणि जे काही NT असेल आणि नीट परीक्षेचा जो काही घोळ झाला, ज्या 20 मुलांनी आत्महत्या केलेली आहे, त्यात नाशिकचा पण एक गोसावी नावाचा मुलगा आहे, त्या मुलाच्या भावाने जे काही त्या ठिकाणी दिल्ली येथे प्रदर्शन करतात 20 मुलांनी 2000 मुलांनी आत्महत्या केलेली आहे. ही अतिशय मोठी दुर्घटना आहे आणि म्हणून आमचं वैयक्तिक कुठलंही या ठिकाणी या आंदोलनामागे स्वार्थ नाही. आमचं या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आम्हाला केंद्र शासनाला, या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सर्व डाव्या संघटना, डावे पक्ष, कामगार संघटना सर्व या बंदमध्ये सहभागी होणार आहे. नागरिकांना आम्ही आवाहन करतो की आपण पण स्वयंस्फूर्तीने या बंदमध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी कळकळीचं आवाहन करतो. हा, आम्ही काँग्रेसवाल्यांशी बोलतोय, शिवसेनेशी पण बोलतोय, राष्ट्रवादी शरद पवार गटाशी पण बोलतोय, बोलणं चालू आहे. त्यांना पण आवाहन करतो, आपण सांघिक दृष्ट्या सर्व विरोधी पक्ष जे आहे या सर्वांना आपण या कॉलमध्ये सहभागी व्हायचं आपण आवाहन करतोय. रॅली वगैरे काढणार आहे का? नाही, रॅली वगैरे तसं नाही आमचं काही, परंतु आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही बंद ठेवा उद्याचा स्वयंस्फूर्तीने. नमस्कार. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून काल महाराष्ट्र बंदची जी हाक आली आहे, 23 जुलै 2026 रोजी हा महाराष्ट्र बंद असणार आहे. दिल्ली येथे नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी देशभरातील युवक जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन करत असताना काल ज्या पद्धतीनं ज्यांच्यावरती लाठीचार्ज झाला, त्यांच्यावरती अश्रुधुराचा मारा करण्यात आला, छर्याच्या बंदुकीनं त्यांच्यावरती हमला करण्यात आला, हे सरकार हिटलरशाहीची वागणूक करत आहे. आणि कितीही बंदुकीचे तुम्ही छर्याच्या गोळ्या मारल्या काय, अश्रुधुराचा वापर केला काय किंवा लाठ्या काट्या मारल्या काय, हा देश, या देशातली लोकशाही तुमच्या पुढे झुकणार नाही. हा एक संदेश आम्हाला या बंदच्या माध्यमातून द्यायचा आहे. मी नाशिक जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं समस्त नाशिककरांना विनंती करतो की तुमच्या मुलांचं भवितव्य धोक्यात आहे, भविष्य धोक्यात आहे. या भविष्याचा विचार करता आपल्या पाल्यांना उद्याच्या बंदमध्ये सहभागी करून घ्यावं. आपल्या पाल्यांना उद्या शाळेत पाठवू नये. दुकानदारांनी त्यांचे दुकानं, व्यापाऱ्यांनी बंद ठेवावी. रिक्षा चालकांनी, वाहनधारकांनी त्यांची वाहनं आपल्या घरी ठेवावी. उद्याच्या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि हा बंद जो आहे
हा महाराष्ट्राच्या मनातला कौल आहे. वंचित बहुजन आघाडीनं आदल्या दिवशी लोकांना विचारलं होतं की तुम्हाला या बंदमध्ये सहभागी व्हायला आवडेल का, तर लोकांनी हो असा कौल दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं हा बंद केलेला आहे. त्याचबरोबर आमच्या पद्धतीनं सहयोगी अनेक डाव्या संघटना आमच्या सोबत आलेल्या आहेत. CPM, CPI, सेकाप सारखे पक्ष या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. कामगार संघटना असतील, विद्यार्थी संघटना असतील, वकील संघटना असतील, रिक्षा युनियन असेल, सर्व संघटना या बंदमध्ये सहभागी होत आहेत. तसे पत्र पाठिंब्याचे आम्हाला देत आहेत. त्याच पद्धतीनं विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस सोबत आमचं बोलणं चालू आहे, मनसे सोबत बोलणं चालू आहे, शिवसेनेसोबत बोलणं चालू आहे. उद्या या बंदची जी तीव्रता असणार आहे हा 100% यशस्वी आणि ताकदीचा बंद हा महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि या देशाला एक समज जाणार आहे की या देशामध्ये तुम्ही कितीही लाठीचार्ज केले तरी आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत आणि त्याच्यापासून आम्ही त्यांना प्रत्युत्तर देणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या बंदला जर गालबोट लावण्यासाठी कोणी उद्याकडं जाणीवपूर्वक दुकानं उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला, कोणी अंधभक्तांनी त्यांची कामं करण्याचा प्रयत्न केला, तर हा बंद लक्षात ठेवा, बाळासाहेब आंबेडकरांनी पुकारलेला बंद आहे. 25 स्टाईल बंद कसा करायचा याची जाणीव आम्हा कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने आहे. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला विनंती करतोय की उद्या आपण उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होऊन या देशाला विचारायचं आहे, या देशातल्या शिक्षण मंत्र्याला जाब विचारायचा आहे की धर्मेंद्र प्रधान तुम्ही राजीनामा. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.